आपल्या स्थानिक नगरसेवकांच्या मागील 10 वर्षाच्या कामगिरीबद्दल आपल्याला काय वाटतं? खूप छान काम केलेलं आहे पप्पू दादांनी आणि ह्या वर्षी पण तेच निवडून येणार आहे. फक्त माझं एक एवढं सांगणं होतं की माझ्या काही समस्या आहे की कुठं कुठं एक सीसीटीव्ही वगैरे पाहिजे, कारण की चोरीच्या समस्या वाढण्याच्या अगोदर त्याचं निर्णय घ्यायला पाहिजे दादानी. आणि एक राशनची अजून एक दुकान वगैरे अवेलेबल करून द्यावं इथून. आणि दुसरं माझं एक PR कार्ड सध्या बोलणं होतं. PR कार्डसाठी जे दादांनी निर्णय घेतलेला आहे ते लवकरात लवकर पार पाडले पाहिजे. वाटतं आगामी निवडणुकीमध्ये कोण निवडून आलं पाहिजे? आगामी निवडणूक ह्या वर्षी पप्पू दादाच निवडून आले पाहिजे, कारण की मागील 10 वर्षापासून चांगलेच काम करत आलेले ते आणि इथून पुढे बी करणार ते. तुमच्या स्थानिक नगरसेवकाच्या मागील 10 वर्षाच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आमचे नगरसेवक पप्पू दादा त्यांनी आमच्याकडे रोड आणून दिलेले. पहिले अगोदर चिखल होतं, एकदम चालता येत नव्हतं रस्त्यानं. आता चांगलं झालेलं आहे. नालीचे काम केले, अजून मंदिराचं काम. तुमच्या प्रभागामध्ये तुम्हाला काय वाटतं अशी कोणती कामे आहे जी आतापर्यंत झाली नाही आणि ती पुढे व्हायला पाहिजे? आतापर्यंत झालेली आहे, याच्या पुढे जसं दुसरं काही आले तर करायलाच पाहिजे त्यांनी. मला काय वाटतं आगामी निवडणुकीमध्ये कोण निवडून आलं? नमस्कार. जालना महापालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं प्रभाग क्रमांक 14 मध्ये ॲडव्होकेट रीमा संदीप खरात, ब अशोक मनोहर पांगारकर, क सुलोचना लक्ष्मण गोरडे, ड शशिकांत रामकृष्ण घुगे यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली. तरी आपण येत्या 15 तारखेला कमळ या निशाणीसमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्यावी ही मी आपणास विनंती करतो. आपल्याला माहिती आहे की 2014ला सत्तांतर झालं. केंद्रात नरेंद्रभाई मोदी आणि राज्यात देवेंद्रजी आल्यानंतर खऱ्या अर्थानं जालना जिल्ह्याच्या विकासाला सुरुवात झाली. जालना शहर आणि जालना जिल्हा रस्त्यांच्या बाबतीत अत्यंत मागासलेलं होतं. आपण जालना शहरामध्ये राज्य सरकारकडून 200 कोटी रुपये आणून या जालना शहरामध्ये सिमेंटचे रस्ते बांधले. शिवाय जालना शहर हे इतर शहराशी जोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सिमेंटची कनेक्टिव्हिटी आपण त्या ठिकाणीकडून महामार्ग या ठिकाणी केले. राज्य सरकारकडून पिण्याच्या पाण्यासाठी 90 कोटी रुपये आणि सोलार प्रकल्पासाठी केंद्राकडून 100 कोटी रुपये आणून खऱ्या अर्थानं प्रत्यक्षरित्या कामाला सुरुवात सुद्धा केली. ICT कॉलेज, मेडिकल कॉलेज आणि ड्रायपोर्ट सारख्या जागतिक दर्जाच्या संस्था या ठिकाणी आपण सुरू केल्या. याशिवाय रेल्वे 200 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी अद्ययावत रेल्वे स्टेशनचं बांधकाम आपण पूर्ण करतोय. जालना जळगाव या रेल्वे मार्गासाठी 7,106 कोटी रुपये आणून पीट लाईनसाठी आपण 100 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी पीट लाईनचं बांधकाम केलं. वंदे भारत सारखी रेल्वे आपण जालन्यामध्ये आणली आणि रुंदीकरणासाठी आपण 3,000 कोटी रुपये दिले. आणि म्हणून माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की भविष्यकालीन सर्वांगीण विकासासाठी आता एक संधी भाजपाला द्यावी अशी मी आपणाला सगळ्यांना आग्रह. धन्यवाद.